पनवेल महानगरपालिकेच्या आज झालेल्या महासभेत विरोधी पक्षाचे नगरसेवक हरीश केनी यांनी लक्षवेधी प्रश्न मांडण्याची विनंती करताच सभागृहात मोठा गोंधळ उडाला। यावेळी महापौर नितीन पाटील यांनी लक्षवेधी संदर्भातील नियमांचा उल्लेख करत सचिवांकडून नियम वाचून दाखवण्यास सांगितले। नियमांनुसार एका महासभेत केवळ 2च लक्षवेधी स्वीकारता येतात असे स्पष्ट होताच सभागृहातील वातावरण तापले। महापौर नितीन पाटील यांनी महासभेचा मौल्यवान वेळ वाया घालवू नका, गोंधळ सुरूच ठेवला तर तुमच्यावर निलंबनाची कारवाई करावी लागेल असा इशारा दिला। त्यावर विरोधी पक्षातील सर्व नगरसेवक जागेवर उभे राहत आमचे निलंबन करा अशी आक्रमक भूमिका घेतली। यानंतर हरीश केनी यांनी महापौरांचा निषेध करत सभागृहाच्या पायऱ्यांवर बसून आंदोलन केले। काही काळ सभागृहात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले। या गोंधळानंतर सभागृह नेत्यांनी हस्तक्षेप करत महापौर नितीन पाटील यांना हरीश केनी यांचे म्हणणे ऐकून घेण्याची विनंती केली। त्यानंतर महापौरांनी ती विनंती मान्य केली। मात्र महापौर नितीन पाटील म्हणाले, ही विनंती सुरुवातीलाच केली असती तर आम्ही ती मान्य केली असती। प्रत्येक महासभेत विरोधी पक्षाकडून गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला जातो। यानंतर हरीश केनी यांनी तळोजा परिसरातील वाढत्या अपघातांचा मुद्दा सभागृहात उपस्थित केला। अनेक ठिकाणी फुटपाथ नसल्यामुळे नागरिकांना रस्त्यावरून चालावे लागत असून त्यामुळे अपघातांच्या घटना वाढत आहेत। नुकत्याच झालेल्या भीषण अपघातात 3 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचा उल्लेख करत त्यांनी या प्रश्नाकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची मागणी केली। प्रश्न घेतलेला आहे, मला सांगा की लक्षवेधी कशी होते लक्षवेधी सांगा तुम्ही। काय नियम आहेत लक्षवेधीचे सांगा बाबू। तुम्ही सांगा ना नियम। मी सांगतो लक्षवेधी होत नाही। उगाच सभागृहाचा वेळ वाया घालवता नाही जमणार तसा। तुम्ही हरीश केनी खाली बस, हरीश केनी खाली बसा, नाईलाजाने मला तुम्हाला निलंबित करावं लागेल। चुकीचं आहे, तुम्ही नियम सांगा चुकीचं आहे। तुम्ही चुकीच्या पद्धतीने वागू नका। दरवेळेला काय तुम्ही गोंधळ घालायला येता का? सभागृहामध्ये लोकांचे प्रश्न मांडायला येता का? तुम्ही प्रश्न मांडायला येता ना? मग काय तुम्ही चुकीचं बोलत नाही। हरीश केनी तुम्ही खाली बसा, मी सांगतो खाली बसा। तुमचा प्रश्न घेतलेला आहे मी। प्रश्न घेतला साहेब, लक्षवेधीचा नियम सांगा ना। लक्षवेधीचा नियम सांगा तुम्ही। लक्षवेधीचा नियम सांगा अगोदर। लक्षवेधीचा नियम माहित नाही आणि लक्षवेधी मांडायच्या असं होत नाही। काय काय नियमाला यायचं आणि बडबड करायची जमणार नाही। मी 2 मिनिटं, तुम्ही 2 मिनिटं देतो। तुम्ही जर खाली बसले नाही तर मला निलंबित करावं लागेल। 2च मिनिटं देतो। नाही चुकीच्या पद्धतीने तुमचा विषय लक्षवेधीचा नाहीये। तुमचा विषय मनमानी नाही। लक्षवेधीचा नियम सांगा ना मग। सगळ्यांना माहित होईल। सांगा नियम। सचिवांना सांगा ना। सांगा महापौरचे सचिव साहेब सांगा। अपघात झाले नाही आज लक्षवेधीचा नियम ते सांगा आम्हाला। सभागृह नेते विरोधी पक्ष नेते खाली बसा। तुम्ही बसा खाली। तुम्ही सांगता तुम्ही दबाव आणता अध्यक्ष महोदय। दबाव नाही आणत आहे, तुम्ही दबाव आणता। लक्षवेधी होत नाही। तुमचा विषय वाचून दाखवतो नाही। चुकीचं बोलायचं नाही। चुकीच्या पद्धतीने आम्ही 2 मिनिटं देतो। वेळ लावा। 2 मिनिटात नाही हे नाही तर निलंबित करा। आम्ही जनतेचे प्रश्न घेऊन येतो। घरचे प्रश्न नाही घेत। तुम्ही ऐकून घेणार नसेल प्रत्येक वेळी तुम्ही लक्ष तुम्ही खाली बसायला पाहिजे। माझ्या हरकतीचा मुद्दा आहे, सभागृहाचा वेळ वाया जातो। सभागृहाचा ही लक्षवेधी होत नाही। तुमचा विषय लक्षवेधीचा नाही। सचिव साहेब, तुमचा विषय लक्षवेधीचा नाही। सचिव साहेब, आपण नियम सांगा। सचिव साहेबांना विनंती आहे की जरा लक्षवेधीचे नियम जरा आम्हाला माहित नाही। एक काम करा 2 मिनिटं हे तुम्ही ऐकून घेणार नाही। विरोधी पक्ष नेते तुम्ही ऐकून घेणार आहात का नाही एवढं सचिव साहेबांनी नियम सांगा। तुम्ही सगळे उभे खाली बसा। लक्षवेधी घेतली नाहीये। लक्षवेधी नाहीये। ही लक्षवेधी नाही, अजिबात नाही। लक्षवेधी झाली। विरोधी पक्ष नेते तुम्ही जर खाली बसणार नसाल आणि उभे राहता मी सगळ्यांना निलंबित करतो। आम्ही आपल्याला घरचे प्रश्न मांडायला येत नाही, जनतेचे प्रश्न मांडायला आले। तुम्ही ऐकून घेणार आहेत की नाही? तुम्ही ऐकून घेणार आहात की नाही?
अध्यक्ष महोदय विनंती तुम्ही आहे ऐकून घेणार आहात की नाही एवढं मला सांगा. सचिव साहेबांना लक्षवेधीचा नियम सांगायला सांगा. नाही ते त्याशिवाय बसले तोपर्यंत सचिव साहेब बोलणार अरे, नाही. आम्ही निषेध तुम्ही करतोय. बोलल्याशिवाय सचिव साहेब भाजपचा निषेध करतो मी, खाली बसतो. चालेल चालेल आपली लक्षवेधी घेतली नाही, खाली माझा बसा. निषेध करतो मी. हो काही हरकत नाही. हरीश केनी तुम्ही खाली बसा. तुम्ही विरोधी पक्षाचे खाली बसा तरच ते नियम वाचून दाखवतील. कर्तव्याशी निगडीत एखाद्या गंभीर घटनेबाबत अथवा विषयाबाबत लक्ष वेधून घेण्यासाठी दिलेली लेखी सूचना. तथापि सदरची घटना सभेची कार्यक्रम पत्रिका निर्गमित झाल्याच्या नंतर घडलेली असावी. घटना कधी घडली तिची वेळ व दिनांक स्पष्ट नमूद केलेले असावे. लक्षवेधी सूचनेवर पालिका आयुक्तास किंवा त्यांनी प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यास मी सांगतो तुम्ही थांबा खाली बसा. तो मुद्दा आहे तो तारखेचा तो पुन्हा वाचा. सदर घटना सभेची कार्यक्रम पत्रिका निर्गमित झाल्यानंतर घडलेली असावी. घटना कधी घडली तिची वेळ व दिनांक स्पष्ट नमूद केलेले असावे. आहे का यांच्या पत्रामध्ये सांगा ना. वेळ आणि दिनांक आहे का? दिनांक आहे ना, वेळ वेळ पण देऊ का? नाही, नाही, वेळ आहे का? दिनांक आहे ना. तुमचा विषय रस्ते दुरुस्ती बाबत आहे. 3 माणसं अपघाती मेलेले आहेत, वेळ आहे तिथं प्रत्येक सचिव साहेब वाचून दाखवा ना तुम्ही. याचं पत्र काय दिले त्यांनी, चुकीचं दिले का नाही दिले वाचा तुम्ही. तरी कालावधी वेळ वेळ दिलेली नाही. अहो डेट दिले ना, आता वेळ पण दिली. असे छोटे मोठे प्रमाणात अपघात होत असतात. यासाठी आपल्याला विनंती आहे की आपले फुटपाथ व्यवस्थित करा. कारण फुटपाथाची अशी अवस्था आहे, तुम्ही तलोजा फेज 1 बघितलं तर फुटपाथच नाही बरेच पूर्ण शहरात. हाही त्या ठिकाणी अतिक्रमणाचा विळखाच पडलेला आहे. जो वॉचमॅन त्या ठिकाणी बुद्धिबळ बघला त्या फुटपाथवर हातगाडी होती, त्या ठिकाणी तो वडापाव खायला गेला होता. म्हणजे फुटपाथच चालायला राहिले नाही. त्यामुळे हे नागरिक जे दुसरा एक नसीम खान होता तो पण रस्त्यावर चालत होता. यादव होता तो पण फुटपाथवर न चालता रस्त्यावर चालत होता. सांगण्याचा उद्देश आहे की फुटपाथ असते तर हे आमचे नागरिक त्या ठिकाणी फुटपाथवर चालले असते, त्यांचा मृत्यू झाला नसता. अध्यक्ष महोदय, ह्यासाठीच मी सांगत होई लक्षवेधी यासाठी काय काय आपल्या शहराचा भाग आज तलोजाचा प्रश्न आहे. पूर्ण शहरात ही अवस्था आहे. त्यासाठी आपल्याला विनंती आहे की या शहराची फुटपाथ व्यवस्थित करा. आमच्या तलोजा फेज 1 चे सिग्नलची व्यवस्था व्यवस्थित करा. ज्या ज्या ठिकाणी गतिरोधक करता येतील त्या ठिकाणी गतिरोधक द्या. या पूर्ण शहराचा रस्ता सुरक्षा ऑडिट करा की जेणेकरून अपघातांचे प्रमाण कमी होईल. हे वेगवेगळे विषय आहेत साहेब. ह्या विषयाला जेणेकरून नागरिकांचा जे निष्पाप नागरिक आहे त्यांना काही माहित नसतो, बिचारे चालत असतात आणि या अपघाताला. पण जरी इतर मुद्द्यांकडे लक्ष वेधलेलं आहे त्यावर प्रशासन जरूर कारवाई करेल. पण त्या अपघातानंतर मी आपले मनोज चव्हाण यांना त्वरित फोन केलेला. कारण सदर अपघाताला हे अतिक्रमणाच्या त्या हातगाड्या होत्या ना त्या जास्ती कारणीभूत होत्या. आणि अतिक्रमणांना तिथल्या स्थानिक लोकप्रतिनिधींचा अभय आहे ह्याची सुद्धा मी माहिती घेतलेली आहे. त्यामुळे मनोज चव्हाण यांना मी सांगितलेलं आहे की सदर लोकप्रतिनिधींचा काही हे न बाळगता सगळी अतिक्रमणं आपण त्या हातगाड्या काढून टाका हे मी लगेच सांगितलेलं आहे. एक विनंती आहे अध्यक्ष महोदय, आपला जो सहाय्यता निधी आहे ना त्याच्यात कशी वाढ करता येईल. कारण हे अपघात झालेले असताना तातडीनं मदत मिळणे गतिशील कठीण काल असतं. सुद्धा मी तळोजा फेज 1 ला होतो. तिथे सुद्धा अतिक्रमण हातगाडीवाल्यांची अतिक्रमण या विषयावर कारवाई करा. त्या सर्व कारवाई आपण तीव्र करावी अशी मी माननीय आयुक्त साहेबांना सांगतो. धन्यवाद.